नमस्कार मंडळी, नॉक नॉक येताय ना आजच्या आयुर्वेद शाळेमध्ये. आज आपण समजून घेणार आहोत की आपल्या शरीरामध्ये कुंडलिनीची जी स्थिती आहे किंवा जागा आहे ती आपल्या शरीरात कुठे आहे. तर आपला हा जो आहे ह्याला म्हणतात मणके. मणके म्हणजेच आपल्या पाठीचा जो मधला सेंटरचा भाग असतो ज्याच्यावरती आपली सगळी वर्टिब्रेज लागलेली असतात. ओके, तर हा झाला मणक्यांचा भाग. हा पूर्ण डोक्यापासून सुरू होतो आणि आपल्या शरीराच्या माकड हाडापर्यंत इथे संपतो आतमध्ये. ठीक आहे, तर हा समजून घेण्यासाठी आपल्याला हा जो मूलाधार भाग आहे याला आपण मूलाधार चक्र असं म्हणतो. म्हणजेच हाच जो रूट आहे शरीराचा याला इतकं महत्त्व दिलेलं आहे की त्याला बेस, मूळ म्हणजे मूळ, एखाद्या झाडाचं मूळ, तसं हे शरीराचं मूळ जिथे आपली कुंडलिनी अवेकन होणार असते आणि कुंडलिनीचा प्रवास तिथून सुरू होतो. म्हणून शरीरातली सर्वात महत्त्वाची जर कुठली अवयवाची जर जागा असेल जे आपल्याला दिसत नाही आपल्या फिजिकल बॉडीमध्ये, म्हणजे आपल्या या स्थूल शरीरामध्ये जे दिसत सुद्धा नाही, तिचा उगम हा कुंडलिनीचा हा या भागातनं होतो. म्हणूनच हा भाग आहे त्याला आपण स्टॅबिलिटी, आधारस्तंभ असं समजलेलं आहे. समजा जर या भागामध्ये जर ब्लॉक असेल तर आपली एनर्जी तर राईज होणारच नाही, म्हणजे आपली शक्तीला तर प्रेरणा मिळणारच नाही आणि शक्ती ही ट्रॅव्हल होणार पण नाही. त्यामुळे ह्या जागेला नेहमी आपण डीप लॉक म्हणजेच ओपन कसं ठेवायचं, हे चॅनल किंवा हे जो भाग आहे तो क्लीन कसा ठेवायचा, यासाठी आपल्याला एक प्रॅक्टिस करायची आहे. सिंपल प्रॅक्टिस मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. तर त्याला आपण असं म्हणतात, हा जो बीज मंत्र आहे तो म्हणजे लम. लम हा मंत्र या अवयवाशी रिलेटेड आहे, या चक्राशी रिलेटेड आहे. तर त्याची आपण प्रॅक्टिस करताना आपल्याला व्यवस्थित आपलं बॅक, आपली पाठ म्हणजेच आपली बॅक आणि आपलं शरीर असं उभं व्यवस्थित ठेवायचं आहे. मला याला चार्टला खाली ठेवू द्या, मी तुम्हाला दाखवते. तर आपली बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. आपले शोल्डर्स, हेड असे पडलेले किंवा असे किंवा असं काहीही न करता व्यवस्थित शोल्डर ठेवायचे आहेत, म्हणजे आपले खांदे व्यवस्थित ठेवायचे आहेत एका लाईनमध्ये. तर पोश्चरल इम्बॅलन्सेस असेल तर ते राहणार पण नाही, त्यावेळेस फोर्सफुली कुठलीही ॲक्शन करायची नाही. तर शोल्डर व्यवस्थित ठेवायचे आहेत, खांदे, बॅक स्ट्रेट ठेवायची आहे. आपल्या हातामध्ये एक मुद्रा लावायची आहे, ती म्हणजे ज्ञानमुद्रा. ही ज्ञानमुद्रा आपलं जे तळहात आहे ते आकाशाकडे म्हणजे सूर्याकडे वर ठेवायचं आहे आणि बॅक स्ट्रेट ठेवून डोळे बंद करून आपलं जे फोकस आहे म्हणजे आपली जी दृष्टी आहे त्याला आपल्याला इथे दोन भुवयांच्या मध्ये, ज्याला आपण थर्ड आय असं म्हणतो, तिथे केंद्रित करून आपल्याला हा बीज मंत्र लम प्रॅक्टिस करायचा आहे. तर कसा करायचा, हा कसा चांट करायचा, हा मंत्र कसा म्हणायचा, तर असं श्वास घ्या आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडत असता तेव्हा तुम्हाला हा प्रोनाउन्स करायचा आहे, हा म्हणायचा आहे. ल तर या पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि यामध्ये आपल्या ब्रीदिंग म्हणजे आपल्या श्वासाचा वापर करून घ्यायचा आहे. या श्वासामध्ये जी कॅपॅसिटी आहे, इनहेल करून जो आपण ब्रेथ वापरतो आहे, म्हणजे जो प्राण आपण वापरतो आहे, त्या प्राणाला मॅक्झिमम वापरायचा आहे आपल्याला इथे. तर या पद्धतीने तुम्ही याची प्रॅक्टिस करा. सर्वात साधा सिंपल उपाय मी तुम्हाला सांगितला आहे. मी पुरोहित पण आहे, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, योगाची टीचर आहे, मी ट्रेनर आहे, मी US मध्ये माझे कोर्सेस आहेत आणि मी या सगळ्या गोष्टींमधनं एक
24 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये जे माझ्या क्लायंटवरती इफेक्ट्स बघते त्यातनं मी माझ्या एक्सपिरियन्समधनं हे मी तुम्हाला शिकवत आहे. तर नक्की याचा उपभोग घ्या. तुम्हा या सगळ्या मराठी बांधवांसाठी, बंदी भगिनींसाठी, मातांसाठी, वडीलधाऱ्या माणसांसाठी मी हे मराठीमध्ये सुरू करत आहे. तर मला तुमचा सपोर्ट हवा आहे. शक्यतोवर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या प्रिय नातेवाईकांसाठी आणि तुमच्या मित्रमैत्रिणींकडे शेअर करा आणि मला मराठीमध्ये सपोर्ट करा. म्हणजे आपण नक्कीच रोज नवीन नवीन काहीतरी आपण आणूया आणि त्याचा सगळ्यांना आपल्या हेल्थसाठी फायदा नक्कीच होईल. हे मी माझ्या अनुभवातनं तुम्हाला शिकवत आहे. त्यामुळे नक्कीच शेअर करा. नमस्कार. माझी मराठी थोडीशी मागे पुढे होणार आहे कारण आता मागचे 25 वर्ष झाले मी बाहेर आहे. अमेरिकेमध्ये सेटल आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी क्षमस्व आधीच सॉरी म्हणते. आम्हाला माफ करा, पण याचा भावार्थ समजून घ्या आणि सपोर्ट करा. नमस्कार.